स्थानदर्शनी या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र मौदा तालुका मौदा जिल्हा नागपूर येथील स्थानवंदन करत आहोत। स्थान पोथी क्रमांक 234। या स्थानाला जाण्याचा मार्ग मौदा हे गाव मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर नागपूरहून 38 किलोमीटर अंतरावर आहे। भंडाऱ्याहून पश्चिमेस 24 किलोमीटर अंतरावर आहे। मौदा येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे। हायस्कूलच्या लगतच महानुभाव आश्रम आहे। बांध दाखवलेला आहे श्री चक्रधर मंदिराकडे। एक अतिशय आमोलिक असं कार्य आहे, कारण स्वतःची जीव धोक्यात घालून फुकट असं कोणी करत नाही। यासाठी फक्त ईश्वराच्या संदर्भात हे असावं लागतं, समर्पण असावं लागतं। आणि ते समर्पण जे आहे ना, फक्त जे दिसतंय ते गुरुजींमध्ये दिसतंय। दादा आपलं किसन आव्हाड नाशिक। किसन आव्हाड नाशिक आणि त्यांच्या बरोबर बरेचसे सहकारी आलेले आहेत। ते सांगतात गुरुजी तुम्ही करतात, पण ते परमेश्वर जे आहे ते सर्व करून घेतो आणि परमेश्वराचीच कृपा आहे। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम। आज श्री क्षेत्र मौदा येथील स्थानावर आलेलो आहे। सध्या मी भोजन करत आहे, पण अनेक सद्भक्त सध्या भेटीसाठी मला या ठिकाणी भेटलेले आहेत आणि सध्या माझ्या बरोबर आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। या स्थानाची माहिती। वस्ती स्थान हे स्थान मौदा गावच्या पश्चिमेस कन्हान नदीच्या पात्रात विस्तीर्ण खडकावर आहे। या स्थानाची लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते। पूर्वार्ध लीळा 47। आपण सविस्तर माहिती येथील संत महंताकडून श्रवण करणार आहोत। दंडोत प्रणाम बाबा। दंडोत प्रणाम। आपण कुठल्या स्थानावर आहे आणि आपण कुठून आलेला आहात? मी श्री क्षेत्र मौदा एक स्थानावरती आलेलो आहोत आणि श्री सुखदानी स्थानवंदन समाज प्रबोधन पदयात्रेच्या माध्यमातून शिकेना एक क्षेत्रापासून आलेलो आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। उद्याचे बाबा की जय। दंडोत दंडवत दंडवत
मी मौदा स्थानावरती आलेलो आहे। इकडे ही जी काही नदी दिसत आहे या नदीच्या मध्ये मी पात्रात आलोय आणि इथूनही हा परिसर कसा आहे तो दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे पहा। आणि आपलं हे वरती अतिशय सुंदर हे मंदिर आपल्याला सध्या दिसत आहे। दंडोत प्रणाम बाबा। दंडोत। आपल्याकडे आदरणीय तन्मय मुनी पातुरकर पातुरकर बाबा या ठिकाणी आलेले आहेत स्थानावर आणि त्यांना मी विनंती करतो बाबा या स्थानाची लीळा आम्हा सर्व सद्भक्तांना निरूपण करावी। दंडोत। भगवान श्री चक्रधर स्वामी जेव्हा आंध्र प्रदेशातून इथे मौद्याला आले तेव्हा नियमभट्ट भांडारकरांच्या घरी भिक्षा करायला गेले। भिक्षा करत असताना त्यांना काहीतरी प्रश्न पडला होता तर ते आपल्या पोथीमध्ये पंचांगामध्ये पाहत होते तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितले की मागील पांखी पहा। तर मग एकदम मागचं पान उलटल्याबरोबर त्यांनी त्यांचा प्रश्नाचं उत्तर मिळालं। त्यांचा प्रश्न होता जीवनमुक्त तो कसा असावा। तर तो जीवनमुक्ताचं लक्षणं त्याचं उत्तर भांडारकरांना मिळालं त्यामुळे ते एकदम वेधले त्यांना आणि त्यांच्या पत्नीनं जेव्हा भिक्षा वाढली तेव्हा ते
तसेच स्नान न करता त्यांच्या पाठीमागे निघाले. एकाच धोत्रावर अंगावरच्या कपड्यावर ते निघाले. ते ब्राह्मण होते भांडारे का. आणि मग ते थोडं तिथून चालत चालत या ठिकाणी मौद्याला आले. मौद्याला मग त्यांनी रात्रभर आराम केला. तर गवताचं त्यांनी उशासन आसन रचलं स्वामींसाठी आणि त्या आसनावर आपलं अर्ध धोत्र फाडून त्यांच्यासाठी वरून आपण जसं बेडशीट टाकतो त्याप्रमाणे ती बेडशीट अर्ध्या धोत्राची केली आणि त्याच्यावर स्वामी स्थानापन्न झाले. तर ते गवताचं आसन असं आथरत असताना इंगळी चावली. इंगळी चावल्यामुळं एखादा व्यक्ती असता तर भांबावून गेला असता किंवा अरे देवा अरे बाबा असं केलं असतं. परंतु ते म्हणतात स्वामी मी तुमचं गुणगान करू का. म्हणजे अवश्य करा, कारण मला इंगळीनं खाल्लेलं आहे. तर जसं जसं त्यांनी स्वामींचं गुणगान केलं तसं तसं त्यांच्या इंगळीच्या वेदना पूर्ण मुक्त झाला. तर या ठिकाणचं महत्त्व एवढं आहे. या ठिकाणी जे काही पीडाग्रस्त यजमान भक्त मंडळी येतात तर सर्वांचं पीडा या ठिकाणी हरण होते. स्वामींची प्रसन्नता या ठिकाणी 800 वर्षापासून कायम आहे, अबाधित आहे. अजून स्वामी 200 वर्षापर्यंत या ठिकाणी राहणार आहे. त्यांचं पॉवरफुल राहणार आहे, कारण 1000 वर्षाचं स्वामीचं अवतारी कार्य आहे. त्यापैकी 800 वर्ष संपले, अजून 200 वर्ष स्वामी आपल्यासाठी शिल्लक आहे. आपण संपून जाऊ पण स्वामी अजून 200 वर्ष राहतील. हे थोडक्यात या ठिकाणी छान महात्मा आहे. म्हणून सर्व जणांनी या ठिकाणी एकदा तरी येऊन याचा दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्याला जे शारीरिक व्याधी आहे, त्रिताप आहे, हे सर्व या ठिकाणी स्वामींच्या कृपेनं नष्ट होतात. त्याचा अनुभव घ्यावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो. खाटोल कोंढाई रोडवरती कलकोई मंदिर आहे, तिथला संचालक आहो मी. आणि योगायोगाने मौदय स्थानावरती आपली भेट झाली आणि या ठिकाणची अतिशय सुंदर लीळा फार व्यक्त करतो बाबा. आपण खूप चांगली लीळा या ठिकाणी निरूपण केली. दंडवत प्रणाम बाबा, धन्यवाद. श्री क्षेत्र मौदा या स्थानाची लीळा आपण आदरणीय प्राध्यापक श्री अंजनगावकर सर यांच्याकडून सविस्तर श्रवण करूया. तर बंधूंनो वगैरे इथून स्वामी निघाले, मौंद्याकडे प्रवास करत होते. स्वामी पुढे, भांडारकर पाठीमागे. चालता चालता घडलं काय की जात असताना संध्याकाळची वेळ झाली. तिथे मोठी अशी नदी आहे, जशी आपल्याकडे गोदावरी नाशिक जिल्ह्यामध्ये, तशी इकडे जी नदी आहे तिचं नाव आहे कणान नदी. या कणान नदीच्या काठी स्वामी गेले. स्वामींनी विचार केला आज कुठल्या मंदिरात नाही झोपायचं, आपण नदीकाठी झोपायचं. खडक होता. स्वामींनी भांडारेकरांना सांगितलं शयनाची तयारी करा, निद्रेची तयारी करा. सोबत एक कपडा होता, तो त्यांनी टाकण्याला सुरुवात केली. आणि घडलं काय, नेमकं एक भला मोठा विंचू, काळा भोर, त्याला म्हणतात इंगळी. ही इंगळी त्या कपड्याखाली होती. आणि मग स्वामींच्या शयनासाठी, निद्रेसाठी शयनासन टाकत असताना नेमकं त्या इंगळीने भांडारेकरांना दंश केला. इंगळी चावली. आपल्या सोप्या भाषेत विंचू चावला, पण भयानक असा. संपूर्ण अंगाचा दाह होईल अशा प्रकारच्या वेदना होऊ लागल्या. तरारून अंगाला घाम आला. आणि आता पुढे काय. परंतु भांडारेकर एक शब्दाने बोलले नाही. बघा किती सहनशीलता. अंगातून प्रचंड घाम चालला होता, अंगावरती घामाचे थेंब आलेले होते, विष चढत होतं, तरी ते स्वामींची सेवा करत होते. शेवटी स्वामी म्हणतात जी मी आपली प्रार्थना करू का. स्वामी म्हणतात का बरं, करा ना. पण का प्रार्थना करू म्हणता. म्हणे मला इंगळी चावलेली आहे आणि इंगळीचा दंश झाल्यामुळे माझ्या अंगाचा दाह होतोय, तो उतरावा, तो दाह कमी व्हावा, विष निघून जावं, यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करतोय. आणि तुम्हाला प्रार्थना केली की निश्चितपणे तुमच्या प्रसन्नतेने माझ्या या प्रार्थनेमुळे तुम्ही प्रसन्न व्हाल आणि मला चावलेली इंगळीचं जे विष आहे ते विष निघून जाईल. स्वामी म्हणतात का नाही, करा. म्हणजे बघा विंचू चावला, शरीराला प्रचंड वेदना होत होत्या, तरी सुद्धा भांडारेकर शांत होते. आणि उलट स्वामींना म्हणतात तुमची प्रार्थना करू का. आपण देवाला विडा करण्याआधी काय काय मागतो. 5 रुपयाचा 20 रुपयाचा नारळ, 5 रुपयाचा विडा आणि 50 मागण्या, हे आपलं कायमचं ठरलेलं असतं. काय काय मागतो ते सांगत नाही. अगदी गाई म्हशीच्या दुधापासून तर मुलीच्या लग्नापर्यंत, मुलाच्या नोकरीपर्यंत, आणि आलेला द्राक्षाचा बाग, या वर्षाचा पावसात गेलाय बाबा तो उभा राहू दे, काही कर आणि चांगला माझ्या याला भाव मिळू दे. सगळ्या प्रार्थना आपल्या एका विड्यामध्ये आपण करत असतो. इथे संपूर्ण शरीरामध्ये आग होत असताना सुद्धा
ते शांत होते. स्वामींना विचारलं आणि त्यांनी मग स्वामींना करा, तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे माझी प्रार्थना करा. आणि मग तो पंडित होता, विद्वान ब्राह्मण होता, संस्कृतात जाणता होता. त्या भांडारेकरांनी संस्कृतमधून काव्यमय रूपाने स्वामींची प्रार्थना सुरू केली आणि 13 कडव्यांमध्ये केलेली ती स्वामींची प्रार्थना आहे. त्याला म्हणतात इंगुळिका स्तोत्र. आपल्या महानुभाव पंथाच्या साहित्यामध्ये इंगुळिका स्तोत्र हे प्रसिद्ध आहे आणि संस्कृतमधलं महानुभाव पंथातलं पहिलं ते काव्य आहे की जे याच भांडाऱ्याच्या ठिकाणी, आपल्या मौंद्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जन्माला आलं, निर्माण झालं. ते एक एक वाक्य, एक एक कडवं आपल्या मनाने, कल्पनेने रचून म्हणत होते आणि म्हणता म्हणता त्या कडव्याच्या एक एक शब्दाच्या बरोबर भांडारेकरांच्या शरीरातलं विष कमी कमी होत होतं. 12 कडवे झाले आणि 13वं कडवं होण्याच्या आत संपूर्णपणे भांडारेकरांच्या अंगातलं विष निघून गेलं. कोणता उपचार करावा लागला नाही, कुठल्या डॉक्टरची गरज भासली नाही, कोणत्याही प्रकारच्या मलमाची गरज भासली नाही, काही नाही. सगळ्या रोगांवरचं सगळ्यात महत्वाचं जर कोणता उपचार असेल तर आपल्याला माहिती आहे बंधूंनो, ती म्हणजे परमेश्वराची कृपा, परमेश्वराची प्रसन्नता. भांडारेकरांनी स्वामींची प्रार्थना केली, स्वामी प्रसन्न झाले आणि त्या प्रसन्नतेचा परिणाम म्हणून पूर्णपणे सगळं विष त्यांच्या अंगातलं निघून गेलं. ही लीळा आहे मौद्याची. आजही मौद्याला जर आपण गेलो तर कन्हान नदीच्या पात्रामध्ये उंचावरती खडकाचं स्थान आहे आणि त्या स्थानाच्या ठिकाणी आज मोठं मंदिर आहे. परंतु जिथे प्रत्यक्षपणे भांडारेकरांनी प्रार्थना केली, स्वामींचं जिथे आसन होतं त्या आसनाच्या जागेला आपल्याला मात्र वंदन करताना थोडंसं 1 फूट खोल खडकामध्ये असं स्थानाची जागा आहे, जशीची तशीच. त्या स्थानाला फार महत्व आहे. इतर ठिकाणी ओटे केलेले असतात, त्या स्थानाच्या ठिकाणी ओटा नाही. जेथे प्रत्यक्ष स्वामी बसलेले होते त्याच जागेवरती स्वामींचं तसंची तसंच असलेलं स्थान आपल्याला वंदन, आपलं भाग्य बंधन वगैरे सगळ्या ठिकाणचं भाग्य. पण तिथे ओटे केलेले असतात, इथे मात्र ओटा नाही. बाजूला ओटा आहे पण मूळच्या जागेवरती मात्र ओटा नाही. अशा प्रकारचं हे महत्वाचं स्थान आहे. मौद्याचं स्थान हे या भागात अतिशय प्रसिद्ध आहे. विदर्भाला फार मोठी परंपरा आहे. आम्ही तुमच्या संदर्भात बोललो प्रभाकर गुरुजी, कारण आपण आहे ना महानुभाव पंथासाठी अतिशय अमोलिक असं काम करताय. यापूर्वी म्हणजे 3-4 वर्षापासून आपण जी महानुभाव पंथाची जी सेवा करताय, महानुभाव पंथाच्या आबालवृद्धापासून ज्यांनी कधी स्थान बघितलेलं नाही किंवा जे स्थान केलं पण त्याविषयी माहिती नाही, आणि बरेच ठिकाणी असे आहे की ज्या ठिकाणी माणूस जाऊ शकत नाहीये अशा ठिकाणी अतिशय धोक्यात जाऊन तुम्ही स्वतः म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून ते स्थान तुम्ही सर्व समाजासाठी दाखवताय. आणि गुरुजी तुम्ही करतात, पण हे परमेश्वर जे आहे ते सर्व करून घेतो आणि परमेश्वराचीच कृपा आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. या ठिकाणी कांबळे परिवार यांच्या इथे मी प्रेमामुळे आलो. अतिशय चांगली प्रेमाने सेवा दिली आणि मला देखील खूप त्यांना भेटून आनंद झाला. इथं ज्या आई आहेत त्यांना भेटून तर खूपच आनंद झाला. काही 1-2 लीळा देखील त्यांनी आपल्याला या ठिकाणी आम्हाला निरूपण केलेले आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.
दंडवत प्रणाम. आज मौदा या स्थानावरती आलेलो आहे आणि प्रवीण दादा आळसपूरकर या ठिकाणी मला भेटलेले आहेत. मला भेटून खूप आनंद वाटला. आज दादा आपल्याला कसं वाटलं? आज खूप छान आनंद वाटला मला भेटून. व्हिडिओ पाहताय आपण? हो. ओके ओके. दंडवत प्रणाम. दंडवत व्हिडिओ प्रणाम. पण खूप छान आहे. छान आहे. तुम्ही सदैव प्रेरणा देता मला, म्हणून हे कार्य चालू आहे. दंडवत प्रणाम. सर्व सद्भक्तांनो, विदर्भातील जवळपास सर्व स्थान पूर्ण परमेश्वरांनी करून घेतलेले आहे. एक छोटंसं कार्य मी हाती घेतलेलं होतं, ते सध्या पूर्ण होत आहे आणि याचा खूप खूप वेगळा आनंद मला होत आहे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.